हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी, अजून थालीपीठ. खूप सिंपल आहे आणि परत रताळ्याचं एकदम स्वीट असं काहीतरी गोड, म्हणजे फराळासोबत खाण्यासाठी खूप टेस्टी, आणि नारळाची चटणी. तर चला इथे सुरुवात करूया रेसिपीला. तर एक मोठ्या साईजचं रताळू घेतलंय मी, आणि म्हणजे मोठी साईज असते रताळ्यांची, छोटी पण असतात. तर त्याला थोडंसं असं घासून, त्याला वरच्या साईडने थोडीशी माती होती ना, तर चाकूने त्याला घासून काढलं आणि चांगलं धुवून घेतलं. त्याला धुवून पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर काय केलं की असं गोल गोल स्लाइसमध्ये त्याला कट केलं आणि मीडियम पतलं कट केलं. जास्त पतलं कट नाही केलं, कारण की आपण जेव्हा त्याला फ्राय करू तर ते एकदम असं लगेच सॉफ्ट नाही होणार त्याच्यासाठी. तर इथे मी काय केलंय की 2 चम्मच तूप टाकलंय, जे की आपण पोहे वगैरे खातो त्या चमच्याने 2 चम्मच तूप टाकलंय. आणि त्याच्यानंतर जे स्लाइस केलेले होते आपण एकदम पतले पतले, तर ते तुपामध्ये टाकलेत आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. आणि मग त्याच्यावर प्लेट ठेवून दिली आणि एकदम गॅस कमी ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर भेंडी कट केली, लगेच भेंडीच्या भाजीची तयारी केली. हिरवी मिरची 4 हिरवी मिरची कट केली, परत थोडेसे शेंगदाणे घेतले आणि भेंडी पण मस्त मीडियम मध्ये कट करून घेतली. तर इथे 2-3 मिनिटच झाले होते, तर लगेच जे रताळू आहे तर ते लगेच सॉफ्ट होऊन गेले होते. तर बघू शकता मस्त असे काही क्रिस्पी झालेत. म्हणजे मी जेव्हा ते तळायला म्हणजे शिजवायला जसे ठेवले होते, तर असे थोडेसे पांगते करून ठेवले होते, म्हणजे सगळे जे रताळू आहे तर ते प्रॉपर चांगले सॉफ्ट झाले पाहिजे. त्याप्रमाणे मी त्याला असं थोडंसं पांगून ठेवलं आणि त्याच्यानंतर प्लेट ठेवून दिली. तर बघू शकता मस्त सगळे असे सॉफ्ट पण झालेत, मस्त शिजलेत ते पण. आणि त्याला काही पाणी वगैरे टाकत नसतात रताळूला, असंच ते वाफेवरच होऊन जातात. आणि त्याच्यानंतर लगेच मी भेंडीच्या भाजीची तयारी केली आणि सगळी तयारी तर झालेलीच होती. भेंडी वगैरे हिरवी मिरची कट करून ठेवली होती. तर इथे मी काय करतात की बरेचसे जण जिरा मोहरी यूज करतात फराळाचं करताना. तर आमच्याकडे फराळाचं करताना जिरा मोहरी नाही वापरत. आणि त्याच्यानंतर मग 2 चम्मच तेल टाकलं, हिरवी मिरची टाकली, शेंगदाणे टाकले आणि चांगलं त्याला परतून घेतीये. आणि शेंगदाणे पण चांगले त्याला क्रिस्पी म्हणजे फुटेपर्यंत शेंगदाणे चांगले फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर जी भेंडी आहे कट केलेली ती टाकलीये. तर त्याच्यानंतर पण मग त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि त्याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचंय, चांगलं परतून घ्यायचंय. जर का तुम्हाला तेलाची क्वांटिटी कमी वाटली तर तुम्ही थोडंसं हलकंसं तेल सोडा, म्हणजे सॉफ्ट होती भेंडी मस्त आणि चांगली शिजती. आणि चवीनुसार मी इथे मीठ पण टाकलंय. परत त्याला चांगलं मिक्स करून घेतलंय आणि गॅस जो आहे तर तो कमीच ठेवायचा आहे, फुल गॅस ठेवायचा नाही. नाहीतर काय होतं की भेंडी जळती खालच्या साईडने आणि वरतून कच्चीच असते. तर बघा 3-4च मिनिटं लागले, लगेच भेंडी सॉफ्ट झाली, मस्त शिजली ती. आणि शेंगदाणे पण भारी वाटत होते त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने पण तुम्ही भेंडीची भाजी म्हणजे उपवासाला तुम्ही ट्राय करून बघू शकता. बऱ्याचशा जणांना असतातच उपवास, तर नक्की ट्राय करून बघा. आणि अशी पण छान लागते ही भेंडी. जर का उपवास नसेल आणि तुम्हाला करून खायची असेल तर अशी पण खूप भारी लागते. तर इथे भेंडी झाली आहे तयार. तर इथे मी थालीपीठ बनवते. खूप सिंपल थालीपीठ होतं, कारण की काय होतं की भाकर जेव्हा बनवतो आपण तर ते एकदम अशी कडक होते. तर थालीपीठमध्ये आपण कसं बटाटा वगैरे टाकतो ना, तर बटाट्याची क्वांटिटी जी आहे तर ती जास्त ठेवायची, म्हणजे जे आपण धिरडे वगैरे काय जे बनवू तर ते कडक होणार नाही. म्हणजे जास्त वेळ पण तुम्ही समजा एखादा तास पण नंतर करून ठेवलेत तर ते नाही कडक होणार. फक्त एवढं करायचं की बटाट्याची जी क्वांटिटी आहे तर ती जास्त ठेवायची. तर इथे बघू शकता मस्त असे सॉफ्ट सॉफ्ट एकदम थालीपीठ आपले एकदम सिंपल थालीपीठ बनवलं होतं मी. फक्त बटाटा आणि 2च हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकली होती. तर रताळ्याला अजून छान स्वीट असं बनवायचं असेल तर काय करायचं की तुमच्याकडे क्रीम वगैरे असेल, अमूल क्रीम, तर ती पण तुम्ही यूज करू शकता याच्यामध्ये. तर इथे माझ्याकडे अमूल क्रीम नव्हती, तर मी साय घेतली, जी दुधावरची साय असते ना तर ती घेतली.
आणि त्याच्यानंतर त्याला 3 चम्मच साय घेतली ती आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. म्हणजे ती कडक होती तर त्याला लिक्विडमध्ये केलं मिक्स आणि म्हणजे लिक्विड सारखं त्याला मिक्स केलं. आणि त्याच्यानंतर मग जे आपण रताळूचे स्लाइस मस्त शिजवून ठेवलेले होते तर त्याला एका प्लेटमध्ये टाकलं. त्याच्यानंतर मग ती साय जी आहे तर ती त्याच्यावरतून टाकली आणि मस्त हनी टाकलं. हनी नसेल तर तुम्ही साखरही टाकू शकता आणि साखर वगैरे नसेल टाकायची तर ते तसं पण खूप छान लागतं. कारण की जे रताळू आहे तर ते ऑलरेडी थोडंसं स्वीटपणा असतोच, त्याच्यामध्ये गोडपणा असतोच. तर बघा माझी मस्त अशी प्लेट तयार झालीये. तर आजचा दिवस होता, तिसरा दिवस होता नवरात्रीचा आणि आजचा ग्रे कलर होता. तर चला, स्वस्त रहा, मस्त रहा.